मंडळींनो, सध्या आपल्या कोकणात जोरदार पाऊस लागता आणि ह्या असल्या पावसात आमका तर घरात रावाक काय जमना नाही. तर मी गेल्लोय ओरोशीक. बऱ्याच दिवसांनी आमच्या सिंधुदुर्ग बीट्स बँजो ग्रुपचो फिराक जाऊचो प्लॅन झालो. पावसाच्या दिवसांनी फिरायचा झाला तर डोळ्यापुढे एकच दृश्य येतं, आता म्हणजे आपल्या कोकणातले धबधबे. तर आम्ही सगळे गेलो वैभववाडीतल्या नापणे धबधब्यावर. त्याचं कारण म्हणजे ह्यो एकमेव असो धबधबा असा की त्याच्यावर महाराष्ट्र राज्यातलो पहिलो काचेचो पूल बांधलेलो असा. पण तिकडे गेल्यावर समजला की सुरक्षेविषयी कामा चालू असल्यामुळे पुलावर जाऊच्यासाठीचो प्रवेश बंद केलेलो होतो. एवढ्या लांब येऊन आशेची निराशा करून मग आम्ही कणकवलीच्या सध्या जोरात प्रसिद्ध होणाऱ्या सावडावच्या धबधब्यावर जाऊक सुटलो. वाटेत जाताना तरळे गावाच्या शेजारी असलेल्या धरणाकडे थांबलो, कारण आमच्याच ग्रुपमधल्या ऋषी आणि राकेशाचा हल्लीच वाढदिवस झालेलो, तो आमका सेलिब्रेट करूचो होतो. पाऊस येऊच्या आधी दोघांनी अर्धो केक कापूक घेतलो. वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून आम्ही कणकवलीच्या एका हॉटेलला स्टॉप घेतलो, कारण अर्धो दिवस संपा गेलेलो, त्यामुळे भूक तर भयंकर लागलेली. मस्तपैकी बिर्याणीचा आस्वाद घेतलो आणि फायनली आम्ही पोहोचलो कणकवलीच्या प्रसिद्ध असलेल्या अशा सावडाव धबधब्यावर. आणि मंडळी, या धबधब्याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला असा, तो जाऊन तुम्ही नक्की बघा.